राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 8 लाख महिलांचा मासिक हप्ता कमी केलेला आहे आणि याचं कारण म्हणजे या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आधीच लाभ मिळत आहे। या 8 लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयांऐवजी केवळ 500 रुपये इतका मासिक दिलं जाईल, कारण त्यांना नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळतात। लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार लाभार्थी महिलांना इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येईल, परंतु त्यामुळे एकूण मासिक लाभ हा 1500 रुपयांपर्यंतच मर्यादित असेल। दरम्यान सरकारच्या या निर्णयावर संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय। लाडकी बहिणीचा निधी कपातीवरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे। लाडक्या बहिणीचा निधी आता 500 रुपयांवर आलाय। त्यांच्या मताची किंमत हळूहळू शून्यावर येईल असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर बहिणींना 500 रुपये देणाऱ्या सरकारची कीव येते असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। केंद्राचे पैसे मिळतात म्हणून निधी कमी करणं हे चुकीचं आहे असं मतही त्यांनी नोंदवलंय। ज्या लाडका बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली, तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे। उद्या ती शून्यावरती येईल। या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाही। या सरकारच्या या 8 लाख महिलांना 1500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी लागते, यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते। अरे, ज्यांना निराधारांना जर 1500 रुपये मिळत असतील सरकारकडून, राज्य आणि केंद्राकडून, तर तुम्हाला तिथेही खुपतं आणि दुखतं, आणि त्यांना मात्र 500 रुपये देण्यासाठी तुम्ही वरून 500 रुपये देताय कारण 1000 रुपये सरकारकडून मिळतात म्हणून। हे फार दुर्दैव आहे।